संडे सकाळची सुरुवात गहू आणि बाजरी निवडण्यापासून सुरुवात झाली. आज सकाळीच क्लास होते, त्यामुळे आधी हे दळण करून घेतलं. कारण की दुपारी परत आमच्या इथे चक्की चालू नसतात. क्लासेस वगैरे झाल्यानंतर भूक लागली होती. मग मस्त असा रेडीमेड प्रेमिक्सचा ढोकळा बनवून घेतला आणि खरंच खूप सुंदर आणि टेस्टी झाला होता. नंतर थोड्या वेळाने दुपारी एक थ्रेडिंगसाठी कस्टमर होते. मग तेवढे ते आयब्रो करून घेतले आणि आयब्रो पण खूप सुंदर झाल्या होत्या. घरातलं सगळं दुपारचं आवरून घेतलं आणि मग नंतर थोडी जरा माझी मान दुखत होती. म्हटलं चला आज निवांत आहे तर थोडा आराम करून घेऊ. माझी झोपले. मग 2-3 तासांनीच उठले. तोपर्यंत स्वयंपाकाचा टाईम झाला होता. म्हटलं चला आज मस्त पालकची भाजी बनवून घेऊ. आणि हे जे माझ्याकडे चॉपर आहे त्याच्यामुळे माझं काम खरंच खूप हलकं होतं. छान बारीक होतं, त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण वगैरे सगळंच बारीक होतं ॲक्च्युली. मग नंतर मस्त फोडणी देऊन घेतली. पालक वगैरे चिरून धुवून घेतला आणि छान अशी मस्त भाजी बनवून घेतली पालकची. आणि त्याच्यासोबत गरम गरम अशा भाकरी खूप छान लागतात. आणि मला तर ज्वारीची भाकर आता सध्या खूप आवडायला लागली. त्याच्यामुळे मी यांच्यासाठी बाजरीची भाकरी आणि माझ्यासाठी ज्वारीची भाकर बनवली होती. आणि जेव्हा ह्या भाकरी अशा मस्त टम्म फुगतात ना, तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. मस्त भाजी पण तोपर्यंत झालेली होती. म्हटलं चला आपल्याकडे नांगलीचे पापड टाईम होता, तर म्हटलं चला तेही भुजून घेऊ. ते भुजून वगैरे घेतले आणि आम्ही जेवणं वगैरे करून घेतले. जेवणं झाल्यानंतर म्हटलं चला आता हे 2-4 भांडे आहेत तेही घासून घेऊ. दुसऱ्या दिवशी भांड्यांचा पसारा तसाच ठेवला तर मग सकाळी स्कूलला घाई होऊन जाते. मग स्वयंपाक वगैरे करायला जमत नाही. मग तो पसारा दिसला की मग मूडही खराब होतो. त्याच्यामुळे रात्रीच प्रयत्न करते की रात्रीच सगळं आवरून ठेवायचं, जेणेकरून सकाळची येते फ्रेशमध्ये होते. मग असा क्लीन मस्त करून घेतला किचन. तोपर्यंत माझे 10 वाजले होते. नंतर झाडू वगैरे मारून घेतला. आणि मला आता थोडंसं शाळेचं काम होतं आणि आता सध्या मुलांचे पेपर चालू आहेत. त्याच्यामुळे मग पेपर चेकिंगला पण होते माझ्याकडे. मग ते पण करून घेतलं आणि त्यासोबत बिग बॉस पण बघत होते. आता मराठी बिग बॉस चालू झालं आहे. असा होता माझा आजचा दिवस. बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.